श्री व्यंकटेश विजय अमोल प्रकाशन पुणे द्वारा प्रकाशित श्री व्यंकटेश विजय या ग्रंथातून साभार. ग्रंथवाचन संकल्प पद्धती. आपल्याकडे प्रामुख्याने ग्रंथवाचन केले जाते ते म्हणजे त्या देवतेचे अवतार कार्य आणि महात्म्य कळावे यासाठी. त्या देवतेच्या उपासना पद्धती काय, ती उपासना, ती श्रवण वाचन भक्ती का करायची, त्याचे फलित काय, ती देवता पूर्वी कोणास कशी व कशामुळे प्रसन्न झाली, कुणास काय व कोणता लाभ झाला हे कळावे आणि तसा लाभ आपल्याला सुद्धा व्हावा. ग्रंथवाचनाचे तसेच उत्तम फळ हे आपल्याला मिळावे हा आणि काहीसा असाच प्रत्येक ग्रंथवाचकाचा हेतू असतो. याचाच दुसरा अर्थ असा की तो ही जी पठण श्रवण भक्ती करीत असतो ती अर्थातच सकाम सहेतू किंवा मनातील कोणत्या ना कोणत्या तरी इच्छेच्या पूर्तीसाठी असते. ह्यावरूनच ग्रंथवाचनामागे प्रामुख्याने काही ना काहीतरी हेतू असतोच हे सिद्ध होते. मात्र तो हेतू साधक वाचक ह्यांनी ह्या ग्रंथवाचनापूर्वी त्या ग्रंथदेवतेस निवेदन करावा असा आपल्याकडे एक परिपाठ आहे. त्यानुसार साधारणपणे ग्रंथवाचन संकल्पनेचे 3 प्रकार पडत असतात. त्यांचा संकल्पविधी हा पुढील प्रमाणे आहे. ज्या जागी आपण हे ग्रंथवाचन करणार असू ती जागा शुद्ध, पवित्र व स्वच्छ करून घ्यावी. ग्रंथासाठी चौरंग वा पाट ठेवावे. चौरंगाशेजारी समई लावावी. ग्रंथवाचन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःसाठी बसायला ज्याच्या त्याच्या सोयीनुसार पाट आसन घालावे. ग्रंथवाचनाचे दिवशी स्नानादिक नित्यकर्म करून सोवळे अथवा धूत वस्त्र परिधान करावे. कपाळी गंधाचा टिळा लावावा. घरातले देव, माता, पिता, वडीलधारी मंडळी ह्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मग पाटावर किंवा आसनावर बसावे. प्रथम चौरंगाजवळची समई प्रज्वलित करावी, उदबत्ती लावावी आणि ग्रंथाला गंध, फुले, अक्षदा वाहून नमस्कार करावा. मग आचमन, प्राणायाम, देवतांना वंदन, श्री गणेश वंदना प्रार्थना करावी. पंचांगाची मदत घेऊन देश, स्थल, काल, ऋतू, मास, वार, नक्षत्र इत्यादीचा उच्चार करावा. त्यानंतर उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रमाणे संकल्प करावा. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद संहितं क्षेत्र स्थैर्य आयु आरोग्यम ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मनोक्त मादी सिद्ध्यर्थम श्री व्यंकटेश देवता प्रीत्यर्थ श्री व्यंकटेश विजय ग्रंथ पारायणम करिष्ये असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. अशा प्रकारे एखादा विशिष्ट मनोकामनेसाठी, पूर्ण हेतू होण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी जो संकल्प केला जातो त्याला सकाम संकल्प असे म्हणतात. दुसरे, मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ मम कायिक वाचिक मानसिक सकल दोष निरसनार्थ आधी व्याधी ताप निवारणार्थ श्री व्यंकटेश विजय ग्रंथ पारायणम अहम करिष्ये. अशा प्रकारे दोष, त्रास, ताप, व्याधी इत्यादी दूर होण्यासाठी जेव्हा वाचन संकल्प केला जातो त्याचा दुसरा अर्थ असा की आपल्यावर त्या देवतेची कृपा व्हावी आणि ती देवता प्रसन्न व्हावी अशा संकल्पाला भगवत कृपा लाभार्थ संकल्प म्हणतात. तिसरे, ज्यावेळी एखादे ग्रंथवाचन हे मनात कोणताच हेतू किंवा इच्छा न धरता केवळ एक भगवत भक्ती म्हणून केले जाते त्याला निष्काम संकल्प असे म्हणतात. त्यावेळी पुढील प्रमाणे संकल्प केला जातो. अहम श्री व्यंकटेश देवता प्रीत्यर्थ भक्ती सेवा स्वरूप श्री व्यंकटेश विजय ग्रंथ पारायणम करिष्ये. श्री व्यंकटेश विजय ग्रंथ आवर्तनांची फलप्राप्ती काय. एखादा ग्रंथ किंवा एखादे स्तोत्र हे जेव्हा वारंवार वाचले जाते किंवा म्हटले जाते त्या प्रक्रियेस आवर्तन करणे असे म्हणतात. प्रस्तुत ग्रंथाच्या बाबतीत सुद्धा तिच्या आवर्तनाची अधिकारी अनुभवी व्यक्ती, अभ्यासक यांच्याकडून जी माहिती फलश्रुती सांगितली जाते ती अशा प्रकारे आहे. एका आवर्तनाने पापांचा नाश होणे, ईश्वर कृपा प्राप्त होणे आणि मनातील इच्छापूर्ती हे लाभ मिळतात. 12 आवर्तनांचे फल हे ग्रहबाधा निवारण तसेच जारण मारण तंत्रविद्यांपासून होणारे त्रास न होणे.
24 आवर्तने केल्याने रोगशांती व शत्रूवर विजय प्राप्त होतो. 48 आवर्तने केली असताना ग्रंथपाठ करणाऱ्यास विद्यालाभ होतो व त्याचे संकट निवारण होते. हा ग्रंथ वाचनाची 108 आवर्तने करणाऱ्या सद्भक्तास उत्तम गुणसंपन्न संतती लाभ व श्री व्यंकटेश कृपा प्राप्तीचा लाभ होतो. श्री व्यंकटेश विजय अध्याय पहिला. प्रारंभी विघ्नहर्त्यास श्री गणेशाला वंदन करून, ज्ञानदात्री श्री सरस्वती शारदेस नमन करून, कुलदेवता आणि सद्गुरू माऊलीचा मंगल आशीर्वाद घेऊन वेदव्यासादी कवी आणि श्रेष्ठ विद्वान साधू संत यांना अभिवादन करीत या ग्रंथ वाचनास प्रारंभ करीत आहे. प्रस्तुत ग्रंथ निर्मितीस भविष्योत्तर पुराणाचा आधार घेतला असून भविष्योत्तर पुराणातील मूळ संस्कृत भाषेत असलेल्या कथाभागाचे हे मराठी भाषेत केलेले लेखन आहे. मूळ कथाभाग हा भाविक भक्तांपर्यंत जाऊन पोहोचावा हाच ह्या लेखन कार्यामागचा मूळ हेतू आहे. एकदा नैमिषारण्यात थोर ज्ञाते आणि भगवत भक्त असणाऱ्या सूत नावाच्या ऋषींना शौनकादी आर्त ऋषी वर्गाने अशी विनंती केली की हे मुनिवर, कलियुगात भक्तांच्या कल्याणार्थ लक्ष्मीपती भगवान नारायण ह्यांनी जो श्री व्यंकटेश नावाने अवतार घेतला आहे त्या अवताराचे प्रगटन, कार्य आणि चरित्र हे जाणून घेण्याची आमच्या मनात इच्छा निर्माण झाली आहे. तरी आपण कृपावंत होऊन आम्हास त्या चरित्र श्रवणाचा लाभ द्यावा. ऋषीवरांच्या मनातील ती आर्त जिज्ञासा ध्यानी घेऊन सूत ऋषींनी त्या चरित्र कथनास प्रारंभ केला. ते सांगू लागले की फार फार वर्षापूर्वी मिथिला नावाच्या नगरीत एक धर्मपरायण, कर्तव्यदक्ष, प्रजाहितकारी, भगवत भक्त असा राजा राज्य करीत होता. त्या राजाचे नाव जनक असे होते. प्रजाजन राजाला जनकास राजर्षी असे म्हणत होते. जनक राजाचा एक भाऊ होता, त्याचे नाव कुशकेतू. राजा जनक हा सर्व राज्यकारभार कुशकेतूवर सोपवून स्वतः ईश्वर भजनात मग्न असे. कुशकेतूस 3 मुले व 3 मुली होत्या, तर राजा जनक ह्याला एकच कन्या होती. राजा जनक हा मोठ्या आनंदाने आणि सुखाने काळ कंठीत असताना एक दिवस अचानकपणे कुशकेतू ह्याचा मृत्यू झाला. भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे राज्य, भावाची मुले ह्या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी ही राजा जनक ह्याचेवर आली. राजा जनक मुळातच राज्यकारभारात काही फार लक्ष देत नव्हता. त्यातच त्याचे शरीरही आता म्हातारपणाकडे झुकू लागले होते. त्यातच ह्या नव्या जबाबदारीचे ओझे आता राजा जनकावर पडले. त्यामुळे तो जास्त घाबरला, गोंधळला आणि त्याला नेमके काय करावे हेच सुचेना. त्याचे राज्यकारभारात मन लागेना. मुलांच्या भवितव्याचा विचार करताना राजाची झोप उडाली. त्याला अन्नपाणी गोड लागेना. चिंता आणि भय ह्याने त्याचे अवघे जीवनच काजळले. आणि एक दिवस राजपुरोहित गौतम ऋषी यांचा विद्वान पुत्र शतानंद ह्यांचे नगरीत आगमन झाले. राजा जनकाने शतानंद ह्यांचा उचित आदर सत्कार करून त्यांना आपल्या ह्या चिंता, काळजी व समस्येवर काही उपाय आहे का म्हणून विचारले. तेव्हा सर्व दुःख, चिंता, भय ह्यांचा नाश करणारा उपाय सांगताना शतानंद म्हणाले, राजा, सर्व चिंता, भय आणि दुःख ह्यांचे निवारण करणारे महर्षी व्यास यांनी भविष्योत्तर पुराणात सांगितलेले व्यंकटाचलगिरी महिमान तू श्रवण कर. त्या श्रवणाने तुझ्या दुःखाचा परिहार होईल आणि तुझ्या मनातल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. राजा, हा व्यंकटगिरी पर्वत फार पवित्र, पुण्यदायी आणि पापनाशक असून तो वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध होता. कृतियुगात त्याचे नाव वृषभाद्री पर्वत, त्रेतायुगात त्याचे नाव अंजनाद्री पर्वत, द्वापार युगात त्याचे नाव शेषाचल पर्वत असे होते. तर सध्या कलियुगातले ह्या पर्वताचे नाव आहे व्यंकटगिरी. महाराज, एकच पर्वत, मग त्याला वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळी नावे का, ते आपण मला सांगाल का? राजा जनकाने असा प्रश्न केला. राजाच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना शतानंद ऋषी यांनी जो पर्वत महिमान कथन केला तो आपण आता दुसऱ्या अध्यायात श्रवण करूया. अध्याय दुसरा. महाराज, ह्या पर्वताला कृतयुगात वृषभाद्री हे नाव का पडले? ह्या राजा जनकाच्या प्रश्नाचे उत्तर देताना शतानंद ऋषी सांगू लागले, राजा, पूर्वी ह्या पर्वतावर एक राक्षस राहत होता. त्या राक्षसाचे नाव होते वृषभ. तो रंगाने अगदी काळाकुट्ट,
अक्राळ विक्राळ उग्र चेहऱ्याचा, पांढऱ्या दाढीचा, जळजळत्या निखाऱ्याप्रमाणे नजर असलेला, एक कपाळी शेंदूर फासणारा, वृत्तीने फार क्रूर आणि भयानक असा राक्षस होता. त्याचे ह्या पर्वतावर अधिराज्य होते. त्यामुळे ह्या भागातले जपी तपी अग्निहोत्री ब्राह्मण इत्यादी मंडळी ह्या राक्षसाला फार घाबरत. त्याच्या भीतीने या मंडळींनी ईश्वर साधना, यज्ञोपासना, अध्ययन किंवा अध्यापन इत्यादी पुण्यकर्मे करणे सोडून दिले होते. विचित्र वृषभ राक्षसामुळे त्याला घाबरून जरी इतर ब्राह्मण जपी तपी यांनी भगवत भक्ती सोडली असली तरी विशेष गोष्ट म्हणजे हा वृषभ राक्षस स्वतः मात्र महाविष्णूचा एकनिष्ठ भक्त होता. तो नरसिंह शालिग्रामाचे नित्यपूजन करीत असे, तर त्याला प्रिय असणाऱ्या विष्णू नाम मंत्राचा जप करीत असे. त्याचबरोबर त्याचा विष्णूपूजनाचा आणखी एक विचित्र नेम होता. प्रत्येक पूजेची सांगता करताना तो नारायणाला आपले स्वतःचे शिरकमल अर्पण करीत असे. त्याने शिरकमल तोडावे, ते विष्णूंना अर्पण करावे, प्रसन्न झालेल्या विष्णूंनी त्याला पुन्हा जिवंत करावे, हे असे हजारो वर्ष चालू होते. त्यामुळे सर्व लोकांपुढे असा प्रश्न पडला होता की शरण तरी कुणाला जायचे, त्या राक्षसापासून मुक्ती कशी मिळवायची. पण अखेर त्यांनी विचार केला की जर ह्या पर्वतावर विष्णू येतात, आपल्या ह्या राक्षस भक्ताची पूजा सेवा घेतात आणि त्याला परत जिवंत करतात, तर आपणही त्यांना शरण जाऊया. नाहीतर विश्वपालन आणि विश्वरक्षणाचे कार्य हे त्या विष्णूचेच आहे ना, आपण पण भक्तीने त्यांना प्रसन्न करून घेऊ. असा विचार करून सर्व मंडळी एकत्र आली. त्यांनी ही विष्णू आराधना चालू केली. तेव्हा या सज्जन ब्राह्मण मुनिजन यांच्या सात्विक भक्तीवर देव प्रसन्न झाले. त्यांनी गरुडावर येऊन सर्वांना दर्शन दिले, त्यांची प्रार्थना ऐकून घेतली आणि घाबरू नका, चिंता करू नका, मी तुम्हा सर्वांचे हे संकट लवकरच दूर करीन, असा त्यांनी सर्वांना वर पण दिला. त्यानंतर भगवान विष्णू हे वृषभ राक्षसासमोर जाऊन उभे राहत म्हणाले, वा असुरराज, वा तुझी भक्ती खरंच थोर आहे. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुझी काय इच्छा असेल ते सांग, मी ती इच्छा पूर्ण करीन. एवढे शब्द ऐकले आणि वृषभासूर म्हणाला, देवा, मला राज्य वैभव काही नको. माझी एक इच्छा आहे. माझे हे स्फुरण पावणारे बाहू शांत करण्यासाठी तू माझ्याबरोबर लढ, मला युद्धभिक्षा दे. भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याशी युद्ध करतो. मात्र हे लक्षात ठेव की युद्ध म्हटले की त्यात जय पराजय होऊ शकतो, मृत्यूही येऊ शकतो. मला मान्य आहे असे म्हणून मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या वृषभासुराने लगेच भगवान विष्णू बरोबर युद्ध सुरू केले. त्या युद्धाचा अंतिम परिणाम हा व्हायचा तोच झाला. विष्णूचा पराभव करणे हे त्याला कदापिही शक्य नव्हते. शेवटी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून त्या राक्षसाचा वध केला. वृषभासुराचा वध करून भगवान वैकुंठात निघून गेले. इकडे सर्व लोकांना आनंद झाला. त्या पर्वताच्या परिसरात पुन्हा यज्ञयाग, होम हवने होऊ लागली. वेदघोष घुमू लागले. सर्वजण सुखी आनंदी झाले. पण त्या पर्वताला त्या राक्षसाचे नाव मात्र त्या सर्व गोष्टींची साक्ष म्हणून दिले गेले. पर्वताचे नाव पडले वृषभाद्री. ह्यानंतर शतानंद म्हणाले, राजा, आता पुढील 2 युगातील नावांचा इतिहास मी तुला पुढे सांगेन, तो ध्यानपूर्वक ऐक. अध्याय 3. नंतर अंजनाद्री पर्वताचा इतिहास सांगताना शतानंद ऋषी म्हणाले, राजा, हे नाव ह्या पर्वताला का मिळाले असे तुला विचारायचे आहे ना? मग ऐक. त्रेतायुग म्हणजे प्रभू श्रीराम अवतार झाला ते युग. रामभक्त हनुमंताच्या जन्मकथेशी ह्याचा संबंध आहे. केसरी नावाचा एक वानरराज होता. त्याच्या पत्नीचे नाव होते अंजनी. तिला संतान नव्हते. त्या कारणाने ती फार उदास आणि दुःखी होती. एकदा अंजनी मतंग ऋषींच्या आश्रमात गेली. त्यांना वंदन करून तिने आपले दुःख त्यांना सांगून आपल्या मनोकामना पूर्तीसाठी उपाय विचारला. त्यांनी अंजनी शिवोपासनेचा उपाय सांगितला. अंजनीने ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जवळजवळ 12 वर्षे तप केले. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन तू प्रसादासाठी ओंजळ पसरून बस असे तिला सांगितले. त्याप्रमाणे शिवनामात दंग होऊन ओंजळ पसरून बसलेल्या अंजनीच्या ओंजळीत एक दिवस अचानकपणे आकाशातून आलेल्या एका घारीने एक प्रसाद फळ टाकले. भानावर आलेल्या अंजनी वानरीने प्रथम तो शिवप्रसाद माथ्याला लावला.
शिवध्यान केले, नामोच्चार केला आणि मग मोठ्या श्रद्धेने तो प्रसाद भक्षण केला. त्या प्रसादाने अंजनी वानरीला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. तो पुत्र म्हणजेच श्रीराम भक्त रामसेवक अतुल पराक्रमी महाबली श्री हनुमान. अंजनी मातेने ह्या पर्वतावर तप केले, तिला प्रसादरूप पुत्रप्राप्ती झाली. या सर्वांवरूनच लोक पुढे ह्याच पर्वताला अंजनाद्री पर्वत ह्या नावाने ओळखू लागले. त्यानंतर ह्या पर्वताला द्वापार युगामध्ये शेषाचल असे नाव का अन कसे पडले तो कथाभाग सांगताना शतानंद ऋषी म्हणाले, एकदा महाविष्णू आणि लक्ष्मी देवी हे एकांतात असताना नेमके त्याच वेळी सनकादिक मंडळी ही विष्णूच्या भेटीसाठी आले. द्वारपाल जय विजय यांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे क्रोधित झालेल्या सनकादिक मंडळींनी जय विजय ह्यांना तुम्ही राक्षस व्हाल असा शाप दिला. पुढे खरोखर ते दोघेही राक्षस झाल्यावर द्वाररक्षणाची जबाबदारी नारायणांनी शेषावर सोपवली. एके दिवशी शेष द्वाररक्षणाचे काम करीत असताना तेथे वायुदेवांची स्वारीही नारायणांच्या भेटीसाठी आली. लक्ष्मीनारायण हे वार्तालाप करीत असल्याने शेषाने वायुदेवास दारातच थांबविले. वायुदेव आणि शेष यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शेवटी दोघेही कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ इथवर आले. ही वार्ता नारायणांना कळताच नारायणांनी तिथे येऊन तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच ऐकेना. मीच श्रेष्ठ असे दोघेही म्हणू लागले आणि त्यासाठी भगवंताची साक्ष घेऊ लागले. तेव्हा नारायण म्हणाले, अरे असं करा, मेरू पर्वताचा एक पुत्र पर्वत आहे, त्याला शेषाने वेटोळे घालून पकडून ठेवावे. वायूने स्वसामर्थ्याने तो पर्वत उडवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपोआपच श्रेष्ठ कोण याचा निर्णय होईल. झाले. दोघांनीही ती गोष्ट मान्य केली. शेषाने मेरू पर्वत पुत्रास म्हणजे एका पर्वतास वेडे घालून घट्ट पकडून ठेवले. पण काय, वायूने आपल्या एका फुंकारीनेच तो पर्वत उडवला आणि दूर विरुद्ध दिशेला नेऊन टाकला. या कृतीने वायूचे श्रेष्ठत्व पटल्यामुळे शेषाच्या मनातला अहंकारही पार कुठल्या कुठे उडून गेला. दोघांनीही भगवान विष्णू ह्यांना वंदन केले. तेव्हा वायूचे कौतुक करीत अन शेषास वरदान देत नारायण म्हणाले, हे शेष राजा, तू ज्या पर्वतास विळखा घातलास तोच पर्वत तुझ्या नावाने म्हणजे शेषाचल नावाने प्रसिद्ध होईल. शेषाचल पर्वताचा हा इतिहास ऐकून राजा जनक अतिशय प्रसन्न झाला. आता शतानंद यांचेकडून पुढील कथाभाग ऐकण्यासाठी राजाने आपले चित्त एकवटले. अध्याय 4. शौनकादिक ऋषींना सूतमुनींनी नैमिषारण्यात जो कथाभाग सांगितला तोच भाग इथे राजा जनकास सांगताना शतानंद म्हणाले, राजा, आता कलियुगात त्याच पर्वताचे नाव व्यंकटगिरी असे का पडले ती कथा तू ऐक. पूर्वी कालहस्ती नावाच्या एका नगरात एक पुरंदर नावाचा ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्राचा गाढा अभ्यासू, भगवत भक्त आणि धर्मपरायण असा होता. अनेक नवस, सायास, व्रतवैकल्ये आणि भगवत सेवा केल्यानंतर त्या ब्राह्मणास एक पुत्र झाला. त्या विप्र दंपतीने त्या बालकाचे नाव माधव असे ठेवले. माधव हुशार आणि एक पाठी होता. 8व्या वर्षी त्याची मुंज करून पुरंदर ब्राह्मणाने आपल्या ह्या पुत्राला गुरुगृही विद्यार्जनासाठी पाठवले. विद्याभ्यास पूर्ण करून परत आल्यावर त्या पुरंदर नावाच्या ब्राह्मणाने आपल्या मुलाचा एका चांगल्या कन्येशी विवाह लावून दिला. रूपवान अन गुणवान कन्या चंद्रलेखा ही सून म्हणून घरात आली. सारे कसे अगदी छान चालले होते. पण एक दिवस माधव अतिशय कामातूर झाला. पत्नी चंद्रलेखा हिच्याकडे तो नको ती मागणी भर दिवसा करू लागला. तिने त्याला हे वर्तन योग्य नव्हे, असे आचरण हे धर्म, शासन आणि नीती ह्यांना धरून नाही, ते उचित नव्हे, त्याने कुलक्षय होईल वगैरे शब्दात सांगून पाहिले. पण तो काही ऐकेनाच. मग तिने त्यास आपण दूर नदी काठी जाऊ असे सुचवले आणि खरोखर तो कामातूर माधव पत्नी चंद्रलेखासोबत नदीकाठच्या दाट अरण्यात आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी गेला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वाटेने जात असता माधवने एका झाडाखाली एक अत्यंत रूपवान स्त्री पाहिली. जर ही स्त्री आपल्यास मिळाली तर असा विचार करून त्याने आपल्या पत्नीला घरी परत पाठवून दिले आणि तो स्वतः त्या रूपवान स्त्रीकडे जाऊन तिची कोण कुठली अशी विचारपूस करून तू माझी इच्छा पूर्ण कर म्हणून मनधरणी करू लागला.
तेव्हा आपण एक सुंदर स्त्री असलो तरी चांडाळीन आहोत, आपला स्पर्शही अपवित्र आहे, तेव्हा मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही असे सांगून पाहिले. पण त्या अविचारी कामातूर ब्राह्मणाने अखेर तिला मिठी मारली आणि आपली इच्छा पूर्ण केली. त्या चांडाळणीने नंतर त्यास आपल्या घरी नेले, त्याला मद्य मांस खाऊ घातले. तो ब्राह्मण सर्व हित अनहिताच्या गोष्टी विसरून पुढे तिच्याच घरी राहू लागला. तिच्या सौंदर्याला भुलून तिच्याच संगतीत दिवस काढू लागला. होता होता जवळजवळ 12 वर्षाचा काळ निघून गेला. आचार विचार धर्म ज्ञान नीती कुल गोत्र इतकेच नव्हे तर आपले आई बाप बायको यांचीही त्याला विसर पडला. इकडे माधवचे आई वडील व धर्मपत्नी हे सर्वजण आपल्याच कर्माला नावे ठेवीत दिवस काढू लागले. एक दिवस ती रूपवान स्त्री सुद्धा मरून गेली आणि मग माधवचे डोळे उघडले. केवळ एका कामवासनेपायी आपण किती खाली कोसळलो, कुणाकुणाला दुःखी केले, आपण किती अधर्मी वागलो, केवढ्या मोठ्या पापाचे वाटेकरी झालो, केवढा मोठा सर्वनाश झाला, हे सारे आठवून तो ब्राह्मण आता शोक करू लागला. पण उपयोग काय? आता वेळ निघून गेली होती. आता आपल्याला ह्या पापातून महानरकातून कोण सोडवणार? आपला उद्धार कसा होणार याचा तो विचार करू लागला. कोणत्या देवाला शरण जावे, कुणाचे नामस्मरण करावे, कोणत्या स्थानी जावे, कोणत्या पापनाशी कुंडात स्नान करावे, जन्माचे सार्थक होईल का, माथ्यावरचे पाप दूर होईल का, आपल्याला कुणी पतितोद्धारक मिळेल का? या गोष्टीचा माधव रात्रंदिवस विचार करू लागला. त्याला चैन पडेना, झोप येईना, अन्न पाणी सुद्धा गोड लागेना. पश्चातापाने तो सदैव पळू लागला आणि एक दिवस वाट फुटेल त्या दिशेने अरण्याच्या वाटेने वाटचाल करीत असताना माधवला काही यात्रेकरू भेटले. त्याने त्यांना आपण कुठे चालला आहात म्हणून विचारले. तेव्हा आम्ही शेषाद्री पर्वताच्या यात्रेस चाललो आहोत. तो एक पवित्र पर्वत असून तेथे पापनाशक तीर्थे आहेत अशीही माहिती यात्रेकरूंनी दिली. तेव्हा माधवही त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाला. वाटेत त्याने आपली सर्व कर्मकहाणी त्यांना निवेदन केली. तेव्हा त्यातील ज्येष्ठ व अनुभवी यात्रेकरूंनी माधवास धीर दिला. तूही चल, त्या पर्वताचे दर्शन घे असे म्हटले. त्या यात्रेकरूंची सेवा करायची, त्यांनीच दिलेल्या 4 भाकरींच्या तुकड्यांवर भूक भागवायची, मनोमन सर्व पाप तापहारी नारायणाचा जप करायचा. असे करीत तो ब्राह्मण शेषाचल पर्वतावर आला. त्याने विनम्र भावे त्या पर्वतराजास नमस्कार केला, पापनाशनाची प्रार्थना केली आणि मोठ्या भक्तिभावाने तो पर्वत चढू लागला. आणि काय आश्चर्य, त्या पर्वताच्या स्पर्शाने त्याचे अस्थिर मन स्थिर होऊ लागले, शांत होऊ लागले. प्रत्येक पावलागणे त्याच्या पापाचा क्षय होऊ लागला. पुढे तर त्याला एक भयंकर ओकारी झाली व त्याचे सर्व पाप त्याच्या शरीराबाहेर पडले. तो पूर्ववत पवित्र आणि तेजस्वी झाला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्या ब्राह्मणास दर्शन देऊन मुक्तीचा मार्ग दाखवला. हे विप्रा, ह्या पर्वताच्या पवित्र स्पर्शाने तुझ्या सर्व पापांचा नाश झाला आहे. तू आता ह्याच पर्वतावरील स्वामी तीर्थात स्नान करून तेथेच देहत्याग कर. पुढील जन्मी तू आकाशराज म्हणून जन्माला येशील. तुझ्या पोटी साक्षात लक्ष्मी जन्मासील. पुढे भगवान विष्णू हे ह्याच पर्वतावर येऊन एक नवा अवतार घेतील. त्यांचा तुझ्या कन्येशी विवाह होईल. प्रत्यक्ष नारायणाचे श्वशुर होण्याचे भाग्य तुला लाभेल. असे सांगून ब्रह्मदेव गुप्त झाले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे ज्या पर्वताच्या स्पर्शाने आपण पवित्र झालो, ज्याच्यामुळे आपण सर्व पापांचा दोषांचा परिहार झाला, त्याच पर्वतावर जीवनाची इतिश्री करण्याचा त्या ब्राह्मणाने मनोमन निश्चय केला. पर्वताच्या नुसत्या स्पर्शाने महादोषांचे निवारण झाले म्हणून कलियुगात हा पर्वत व्यंकटगिरी या नावाने ओळखला जातो. अध्याय 5. शतानंद जनक राजाला सांगतात, राजा, कलियुगातला व्यंकटगिरी हा श्री व्यंकटेशाच्या म्हणजेच भगवान विष्णू ह्याच्या अवताराने पावन झालेला पर्वत आहे असे सांगतात. सनकादिक ऋषींनी सुतांना प्रतिप्रश्न केला, महाराज, भगवान विष्णू हे वैकुंठातून या पर्वतावर का अन कसे आले? हे राजा, त्यावेळी सूत मुनींनी जो कथाभाग सांगितला तोच आता मी तुला सांगतो. तू तो नीट ध्यान देऊन ऐक. एकदा गंगा नदीच्या काठावर कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, भृगु इत्यादी ऋषीवर्ग हा एकत्र जमून लोकहितासाठी एक मोठा यज्ञ करीत होते. तो यज्ञ चालू असतानाच
अचानकपणे तिथे नारद मुनी आले. सर्व ऋषींनी ह्या भगवत भक्ताचे उत्तम आगत स्वागत केले. यज्ञाची तयारी, त्याचा उदात्त हेतू त्यांनी नारदांना कथन केला. तेव्हा नारदांनी त्यांना एक प्रश्न केला की मुनिवर, ह्या यज्ञाचा भोक्ता कोण आहे? म्हणजेच हा सर्व यज्ञ तुम्ही कोणत्या देवाला अर्पण करणार आहात? हा प्रश्न ऋषींना जरा वेगळाच वाटला, कारण त्याबद्दल त्यांनी काही विचारच केला नव्हता. तेव्हा मग नारदांच्या सांगण्याप्रमाणे तीनही देवांमध्ये कोणता देव श्रेष्ठ आहे ह्या गोष्टीची परीक्षा आणि त्या देवाची निवड करण्याचे काम हे भृगु ऋषींवर सोपवण्यात आले. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायला भृगु सत्यलोकात गेले. तर तेव्हा ब्रह्मदेवाच्या सभेत सर्वजण केवळ त्यांची स्तुती करत होते. भृगु ऋषींकडे कुणीच लक्ष दिले नाही. जो तो आपापल्या सुखभोगातच रममान होता. नाही असा रजोगुणी देव यज्ञभोक्ता होण्यास योग्य नाही असे ठरवून भृगु तेथून सरळ जे गेले ते कैलास पर्वतावर. तेथे पण शिवगणांनी त्यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही. त्यांना शिवभेटीपासून दूर रोखले. तरीही भृगु महालात गेले. तो शिवपार्वती एकांतात दंग. भृगु ऋषींच्या आगमनाने त्यांच्या एकांतात व्यत्यय आला, म्हणून शंकर त्रिशूल घेऊन भृगु ऋषींवरच धावले. भृगु ऋषींना राग आला. नको रे बाबा, हा देव हा तर तामसी आहे, हा यज्ञभोक्ता होण्यास पात्र नाही. इतकेच नव्हे तर रागावलेल्या भृगु ऋषींनी निघता निघता शंकरांनाही शाप दिला की पृथ्वीवर कुणीही तुझ्या मूर्तीची पूजा करणार नाही, लोक फक्त तुझ्या लिंगाची पूजा करतील. त्यानंतर भृगु ऋषी आले. ते सरळ वैकुंठ नगरीत. तिथे त्यांना मुळीच अडवले गेले नाही. पण ते जाऊन पाहतात तो काय, विष्णू शेषावर पहुडलेले होते आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत बसली होती. विष्णू निजलेले तर लक्ष्मीचे डोळेही मिटलेले. मग त्यांचे आगत स्वागत कोण करणार? हा प्रकार पाहून भृगु ऋषींचा राग अनावर झाला आणि त्यांनी रागाने विष्णूच्या छातीवर लाथ मारली. तो आघात एवढा मोठा होता की त्यामुळे विष्णू एका झटक्यात जागे झाले. लक्ष्मी पण भानावर आली. भृगु ऋषींना पाहून चटकन मागे झाली. उठून बसलेल्या नारायणांनी प्रथम हात जोडून ऋषींची क्षमा मागितली. इतकेच नव्हे तर माझ्या वज्रासारख्या छातीवर लाथ मारावी लागल्यामुळे आपला पाय दुखावला असेल असे म्हणून स्वतः विष्णूच भृगु ऋषींचे पाय दाबू लागले. आपल्याला लाथ मारणाऱ्या ऋषींचेच विष्णू पाय दाबीत आहेत हे पाहून भृगु ऋषींना त्या दयासागर विष्णूबद्दल मोठा आदर वाटला. यज्ञभोक्ता देव हा असाच सत्वगुणी हवा, विष्णूच त्या पदास योग्य आहे असा निर्णय घेऊन भृगु ऋषींनी आपल्या येण्याचे कारण सांगितले आणि त्या दीनदयाघन देवाची क्षमा मागून त्यांचा गंगातीरीच्या यज्ञभोक्तेपदाचे आमंत्रण देऊन भृगु ऋषी पृथ्वीवर परत आले. मात्र या झालेल्या सर्व प्रकारामुळे लक्ष्मी देवीला खूप राग आला. ज्याने लाथ मारली त्या ऋषीला शाप किंवा शासन न देता उलट देवांनीच त्याची सेवा करावी ही उलटी रीत काही लक्ष्मीला आवडली नाही. ज्या स्थानी माझा निवास ते स्थान ह्या ऋषीने भ्रष्ट केले आहे असा विचार करून भगवान विष्णूंना वैकुंठ नगरीत सोडून लक्ष्मी रुसून रागावून दुःखी कष्टी होऊन सरळ भूलोकी आली आणि एका शांत निवांत आणि प्रसन्न स्थानाचा शोध घेऊ लागली. फिरता फिरता लक्ष्मी दक्षिण काशीला म्हणजेच कोल्हापूरला आली. त्याचे पूर्वीचे नाव होते करवीर नगरी, पंचगंगेच्या पवित्र काठावरचे एक गाव. लक्ष्मी त्या प्रसन्न नगरात आली आणि तिथेच एक पवित्र स्थानावर तप करीत बसली. लक्ष्मीने वैकुंठ सोडल्यामुळे आता नारायणांना सुद्धा तिथे चैन पडेना. लक्ष्मीच्या आठवणीने ते पण फार दुःखी झाले. त्यांनी पण भूलोकी येऊन लक्ष्मीचा शोध घ्यायचे ठरवले. त्यांनी अनेक जागी लक्ष्मीचा शोध घेतला, पण त्यांना काही तिचा ठाव ठिकाण लागेना. शेवटी शोध घेत प्रभू मेरू पर्वताचा पुत्र जो शेषाद्रीचल पर्वत त्या पर्वतावर आले. त्या पर्वतावरची अरण्ये, पशु पक्षी, प्राणी, मृग, नद्या, आश्रम इत्यादी रम्य परिसर पाहून प्रभूंना आनंद आला. तिथल्याच एका पवित्र तीर्थाकाठी असलेल्या प्रचंड मोठ्या चिंचेच्या झाडाखाली एका वारुळात नारायणांनी प्रवेश केला आणि ते त्या जागी लक्ष्मीचे ध्यान करू लागले. या गोष्टीला अनेक वर्षेच्या वर्षे झाली. सर्व देवांना मग एक प्रश्न पडला की लक्ष्मी पाठोपाठ वैकुंठ सोडून गेलेल्या देवाला आता कुठे अन कसे शोधायचे. मग ब्रह्मदेव, आदिनाथ लक्ष्मी देवी यांनी नारदांच्या सूचनेनुसार एक योजना आखली. लक्ष्मीने गोपीचा वेश घेतला. ब्रह्मदेवानी गोमातेचे तर भगवान शंकरांनी वासराचे रूप घेतले.
लक्ष्मी गोपीच्या रूपात त्या गाय वासराला घेऊन राजा चोल ह्याच्या नगरीत आली. शेषाद्री पर्वत हा त्या राजाच्या नगरीतच येत होता. गाय वासरू विकायला घेऊन आलेल्या गोपीकडून राजाने ती सुंदर गाय आणि तिचे वासरू खरेदी केले. त्यांची आपल्या गोधनात भर घालून आजपासून ह्या नव्या गाय वासराची काळजी घे, या नव्या गाईचे दूध आम्हास आणून दे, असे राजा राणीने गुराख्याला बजावून सांगितले. तो गुराखी नेहमी राजाचे गोधन घेऊन जवळच्याच व्यंकटगिरी पर्वतावर चरण्यासाठी घेऊन जात असे. एकदा तो गुराखी ह्या नव्या गाय वासराला सोबत घेऊन गेला. त्या गाईने डोंगरावरचे भरपूर गवत खाल्ले, स्वामी तीर्थाचे पाणी प्यायले आणि तिथला परिसर हुंगत हुंगत ती गाय म्हणजेच ब्रह्मदेव तिथल्याच एका विस्तीर्ण चिंच वृक्षाखालील वारुळाजवळ आली. तोच एका दिव्य सुगंधी सुवासाने ती गाय मोहरली, हंबरली आणि त्या वारुळावर उभे राहून आपल्या कासेतील सहस्र दुग्धधारांचा तिने तिथे अभिषेक चालू केला. त्या रात्री इतर सर्व गायींचे भरपूर दूध मिळाले, मात्र ह्या नव्या गायीने एक थेंबही दूध गुराख्याला दिले नाही. त्यामुळे राजाज्ञेचे पालन झाले नाही म्हणून त्याला बोलणी खावी लागली. दुसऱ्या दिवसापासून गवळ्याने त्या गायीवर पाळत ठेवली. तेव्हा त्याच्या लक्षात सर्व प्रकार आला. ही नवी गाय त्या वारुळावर अमाप धारा सोडते, पण आपण दूध काढायला गेलो तर मात्र एक थेंबही दूध देत नाही. या गोष्टीचा त्याला राग आला. दुसऱ्या दिवशी त्याने तोच प्रकार पाहिला. हिच्यामुळे आपल्याला राजापुढे मान खाली घालावी लागते, बोलणी खावी लागतात, तेव्हा तिलाच चांगला धडा शिकवावा म्हणून वारुळावर दुग्धाभिषेक करायला येत असलेल्या त्या गायीच्या रोखाने गुराख्याने हातातली कुऱ्हाडच रागाने फेकून मारली. तेवढ्यात एक चमत्कार घडला. त्या वारुळातून एक दिव्य रूप घेऊन भगवान विष्णू त्या गायीच्या रक्षणासाठी वर आले. गाय वाचली, पण ती कुऱ्हाड देवाच्या डोक्यावर बसली. रक्ताची चिळकांडी उडली. गायीचे अंग रक्ताने माखले. तो सर्व प्रकार पाहून गुराखी तेथेच खाली कोसळला. रक्ताळलेली गाय सरळ राजाकडे धावत गेली. बाप रे, गायीच्या अंगावर रक्त काय झाले हे पाहण्यासाठी चोल राजा व काही खास मंडळी तेथे धावत पळत आली. कपाळी जखम झालेला दिव्य पुरुष, रक्ताचे डाग आणि खाली पडलेला गुराखी हे सर्व पाहून राजाला नेमके काय झाले असावे तेच कळेना. तेवढ्यात त्या दिव्य पुरुषाने डोळे उघडून पाहिले. तो राजा ह्यानेच आपल्याला मारले असे समजून देवांनी त्याला शाप दिला की तू पिशाच्य होऊन इथे फिरशील, तुला मोठे दुःख सोसावे लागेल. तो शाप ऐकून राजा घाबरला. ह्यात आपली कोणतीच चूक नाही, आपण निरपराध आहोत असे राजाने पटवून देताच माझ्या कलियुगातल्या नव्या अवतारात मी जेव्हा आकाश राजाच्या कन्येशी विवाह करीन, तो राजा मला एक सुंदर मुकुट भेट देईल. तो मी मस्तकी धारण केलेले माझे दर्शन होताच तू पिशाच्य योनीतून मुक्त होशील असा उशाप देवांनी राजाला दिला. त्या दिव्य पुरुषाच्या म्हणजेच विष्णूंच्या शापाने पिशाचे रूप धारण करून चोल राजा त्याच पर्वतावर फिरू लागले. इकडे तो दिव्य पुरुष म्हणजेच नारायण हे नव्या अवतारी रूपात जखमेवर काही औषध लावावे म्हणून फिरत असतात. त्यांना तेथील अरण्यात अन्य प्राण्यांबरोबरच वराह स्वामींचे दर्शन झाले. हा वराह महाविष्णूंचाच फार पूर्वी झालेला अवतार. तत्व एकच, रूपे मात्र भिन्न. परस्परांची भेट झाली, नमस्कार झाले. नारायणांनी वराह स्वामींना आपल्या नव्या अवताराचे दर्शन घडवले. अवतार कार्य, कार्यक्षेत्र याबद्दल चर्चा झाली. नव्या अवतारातील विष्णू भगवंतांनी वराह स्वामींकडे त्याच पर्वतावर राहण्यासाठी जागा मागितली. त्यांना जागाही मिळाली. तसेच त्या पुण्यपावन पवित्र पर्वतावर भगवान विष्णू यांना बकुळादेवी नामक एक धर्ममाताही मिळाली. काय, देवाची धर्ममाता बकुळादेवी? कोण ही बकुळा? तिच्या ह्या नव्या अवताराशी काय पूर्वसंबंध? राजाने विचारले. शतानंद ऋषी म्हणाले, अरे राजा, असा उतावीळ होऊ नकोस. तो सर्व कथाभाग मी तुला पुढील अध्यायात कथन करतो. अध्याय 6. व्यंकटगिरी पर्वतावर आलेल्या भगवान विष्णू यांनी गोमातेच्या रक्षणार्थ प्रगट होऊन जो अवतार धारण केला, जे दिव्य पुरुषाचे रूप घेतले, तो ईश्वरी अवतार म्हणजेच व्यंकटगिरीचा ईश म्हणजेच व्यंकटेश. शतानंद ऋषी राजा जनकाला सांगतात की वराह स्वामींच्या सूचनेप्रमाणे भगवान ज्या बकुळादेवीच्या आश्रमात येऊन राहू लागले, ती बकुळादेवी त्या व्यंकटेशाची म्हणजेच प्रभूची धर्ममाता होऊन त्याची सेवा आणि पालन पोषण करू लागली.
ती बकुळादेवी म्हणजे नेमकी कोण ते ऐक. ही बकुळा म्हणजे श्रीकृष्ण अवतारातील माई यशोदा. तिने श्रीकृष्णाचे पालन पोषण केले, पण पुढे कृष्ण मथुरेला निघून गेल्यावर तिच्या मनातल्या श्रीकृष्णाबद्दलच्या अनेक इच्छा, त्याचे लग्न पाहण्याची ओढ ही अपुरी राहिली. तेव्हा कृष्णाने मी तुझ्या या इच्छा कलियुगातील व्यंकटेश अवतारात पूर्ण करीन असे यशोदेस वचन दिले होते. ती ही बकुळादेवी. एक दिवस व्यंकटेशाने बकुळादेवीकडे परवानगी मागितली. माते, आम्हास आज जंगलात शिकारीला जाण्याची इच्छा आहे. आणि हो, नाही कसलाच विचार न करता शिकाऱ्याचा वेश करून तो जंगलाच्या वाटेकडे निघालाही. व्यंकटेशाला वाटेतच एक सुंदर घोडा मिळाला. त्या घोड्यावरून तो जंगलात गेला. त्याने शिकार केली. तोच त्याला एक मदोन्मत्त गजराज दिसला. व्यंकटेश गजराजामागे धावत राहिला आणि एकदम गजराज अदृश्य झाला. व्यंकटेशाला भानच राहिले नाही. तो सरळ येऊन पोहोचला ते नारायणपुरापर्यंत. चालता चालता व्यंकटेश या नगरातील एका उद्यानात कधी येऊन पोहोचला ते त्यालाच कळले नाही. अनेक फळे फुले ह्यांनी फुललेल्या त्या उद्यानात व्यंकटेशाने एक अत्यंत रूपवान अशी मुलगी आपल्या मैत्रिणीसह खेळताना पाहिली. व्यंकटेशाने तिला पाहिले मात्र आणि तो तिच्या प्रेमातच पडला. काय, व्यंकटेश प्रेमात पडला? कुणाच्या? कोण होती ती मुलगी? शतानंद सांगतात की राजा, असा प्रश्न जेव्हा ऋषींनी सूतमुनींना केला तेव्हा ते काय सांगतात ते तू आता ऐक. कौरव पांडवांच्या महायुद्धापाठोपाठच त्या द्वापार युगाचा शेवट झाला. त्यानंतर कलियुग सुरू झाले. त्याची सुद्धा 1000 वर्षे होऊन गेली आणि मग चंद्रवंशात आकाशराज आणि तोंडमान ह्या 2 भावांचा जन्म झाला. हा आकाशराजा म्हणजे कोण माहीत आहे का? हाच तो माधव नावाचा ब्राह्मण, जो शेषाद्री पर्वताची यात्रा करून पावन झाला. तो आकाशराजा मोठा उदार, धार्मिक वृत्तीचा आणि प्रजादक्ष राजा होता. त्याचा राज्यकारभार मोठ्या आनंदात आणि चांगल्या प्रकारे चालू होता. पण त्या राजा राणीला एक दुःख होते, त्यांना संतान नव्हते. आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून राजगुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे ठरवले. सोन्याच्या नांगराने यज्ञाची भूमी नांगरताना राजाला एक सोन्याचे कमळ सापडले. इतकेच नव्हे तर त्या सोन्याच्या कमळात एक सुंदर कन्याही सापडली. गुरु आज्ञेप्रमाणे राजा व राणी ह्यांनी ह्या मुलीचा कन्या म्हणून स्वीकार केला. कमलदलात सापडलेली कन्या म्हणून त्या मुलीचे नाव पद्मावती असे ठेवण्यात आले. पुढे ह्या शुभलक्ष्मी मुलीच्या पायगुणामुळे आकाशराजाला एक मुलगाही झाला. बहिणीला एक भाऊ पण मिळाला. राजकन्येचे मोठ्या कौतुकाने लालन पालन होऊ लागले. ही सुलक्षणी कन्या रूपगुणांनी परिपूर्ण झाली. आता ह्या सुंदर कन्येला तसाच उत्तम सुंदर आणि सद्गुणी वर कसा व कुठे शोधायचा याची राजा आकाशराज यांना चिंता सतावू लागली. एकदा राज उद्यानात आपल्या सख्यांसोबत क्रीडा करायला आलेल्या या कन्येचा हात हाती घेऊन नारद मुनींनी तिचे असे भविष्य सांगितले की ही कन्या अति भाग्यवान असून ती म्हणजे जणू कलियुगातली साक्षात दुसरी लक्ष्मीच जणू. आता ही लक्ष्मी म्हटल्यावर तिला नारायणच पती म्हणून मिळायला हवा नाही का? नारदांनी तर हे पण सांगितले की हे बाले, तुला साक्षात भगवान नारायण हाच पती म्हणून मिळणार आहे. नारद मुनींनी राजकन्येचे ते वर्तवलेले भविष्य केवळ राजकन्या पद्मावती आणि तिच्या काही खास सख्या ह्यांनाच ठाऊक होते. मला नारायणपती मिळणार, माझा विष्णूशी विवाह होणार या सुखद कल्पनेने मोहरलेली पद्मावती त्या मनोमनीच्या श्रीहरीचा शोध घेत नेहमीच उद्यानात येत असे. तशीच ती त्यावेळी पण उद्यानातच आली होती आणि अचानक तिची अन व्यंकटेशाची ह्यांची नजरानजर झाली. शिकारी वेशातला व्यंकटेश हा तिच्या मनालाही कुठेतरी भावला. ती पटकन एका वृक्षामागे लपली आणि तिची एक सखी हा शिकारी युवक कोण, कुठला, त्याचे नाव गाव हे जाणून घ्यायला पुढे आली. व्यंकटेशाने आपण चंद्रवंशातले आपले वडील वासुदेव, माता देवकी, नाव श्रीकृष्ण, भाऊ बलराम, बहीण सुभद्रा अशी माहिती दिली. त्यावर पद्मावतीने आपण एक राजकन्या असून आपला शिकारी भिल्लाबरोबर राजकन्याचे कसे लग्न होईल असा प्रश्न केला. इतकेच नव्हे तर तिच्या सख्यांनी दगड मारून त्या शिकाऱ्याला हाकलून लावले. काहीसा जखमी झालेला, दुःखी कष्टी झालेला व्यंकटेश घरी परत आला. त्याला असे पाहून माय बकुळादेवी वात्सल्य भावाने त्याच्या जवळ आली
आणि त्याला नेमके काय झाले असे तिने विचारले. मग कोणताच आडपडदा न राखता व्यंकटेशाने आपले मन बकुळादेवीकडे उघड केले. माते, मी लग्न करीन तर ते या पद्मावतीबरोबरच. पद्मावतीचे लग्न हे केवळ मी आणि माझ्याशीच होणार. तो एक पूर्वसंकेत आहे. मग त्या पूर्वसंकेत या शब्दाचा उलगडा करीत व्यंकटेशाने म्हणजेच विष्णूंनी रामभक्तास सांगितले की ही पद्मावतीच मायावी सीता होऊन रावणाकडे राहिली होती. सीतेच्या अग्निदिव्याच्या वेळी त्या दोघी अग्नीतून व्यक्त झाल्या. तिने माझ्याशी विवाहाची इच्छा व्यक्त केली, पण मी एकपत्नी व्रताचरणी असल्याने तुला कलियुगात पत्नी म्हणून स्वीकारीन असे वचन दिले होते. आई, तिला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे. तसंच तुझी पण माझं लग्न पाहायची इच्छा पूर्ण करायची आहे, खरं ना? त्यासाठी मात्र तुला एक करायला हवं. व्यंकटेश, तसं असेल तर काय हवं ते तू करायला सांग. मी ते आनंदानं करीन, बकुळा म्हणाली. मग माते, असं कर, तू नारायणपूरला जा आणि आकाश राजाकडे माझ्यासाठी पद्मावतीला मागणी घाल. जाशील? तिला मागणी घालशील? बकुळादेवीने नारायणपूरला जायची तयारी दाखवताच व्यंकटेशाने तिला मार्ग सांगितला. तिला अनेक खानाखुणा सांगितल्या आणि खरोखरच विलक्षण पुत्र प्रेमापोटी माता बकुळादेवी स्वतः नारायणपूर येथे आली. शिवमंदिरात तिला पद्मावतीबद्दल बरेच काही कळले. पुढे काय झाले ते पुढच्या अध्यायात पाहू. अध्याय 7. शतानंद सांगू लागले. व्यंकटेशाच्या इच्छेप्रमाणे माता बकुलादेवी ही नारायणपूर येथे आल्याचे मी तुला मागील अध्यायात सांगितले. आता नारायणपूर येथे काय काय घडले तो समाचार ऐक. ज्या दिवसापासून पद्मावतीने त्या शिकारी युवकास पाहिले तेव्हापासून तिला सदैव डोळ्यांपुढे तोच पुरुष दिसत होता. ती सतत त्याचाच विचार करीत होती. परिणामी राजकन्या अबोल एकांगी झाली. या प्रेमरोगावर कोणत्याच अन्य औषधोपचाराचा उपयोग होत नव्हता. राजाने या संभ्रमी असलेली राजकन्या बरी व्हावी, तिने पूर्वीसारखे हसावे, बोलावे, खेळावे म्हणून नगरातल्या शिवालयातून अभिषेक आणि पूजा चालू केल्या होत्या. एका मंदिरात काही कन्यांकडून बकुलादेवीला ही सर्व हकीकत तसेच त्या दिवशी नेमके उद्यानात काय घडले तेही कळले. व्यंकटेशाने जे सांगितले त्याची बरोबर सत्यता पटली. बकुलादेवीने माझे राजाकडे एक काम आहे, मला त्यांची भेट घडवा असा आग्रह केला. इकडे व्यंकटेशाच्या मनात मात्र एक शंका आली की माता बकुलादेवी ज्या कामगिरीवर गेली आहे खरी, पण ती एक स्त्री, तिला ही कामगिरी जमेल का? व्यंकटेश केवळ असा विचार करून नुसता स्वस्थ बसला नाही. त्याने एका भिल्लीनेचा वेश घेतला. ब्रह्मदेवाला बालकाचे रूप देऊन सोबत घेतले. मलिन वस्त्रे नेसून मोठ्या वाक्कौशल्याने बकुलादेवीच्या आधी जाऊन राणीची भेट घेतली. आपण भविष्य जाणतो असे सांगून राजा राजकन्येला कसलीही आधी व्याधी नाही, ती प्रेमदिवानी झाली आहे, तिच्या जीवनात असा एक प्रसंग घडला आहे असे म्हणून आपल्या व पद्मावतीच्या त्या भेटीचे वर्णन केले. राणीला खात्री करून घ्यायला सांगितले. चौकशी अंती राणीला सत्य कळले. तिने तशी भिल्लिनीला कबुली देताच तू त्या मुलाशीच तुझ्या कन्येचा विवाह कर, त्यातच सर्वांचे कल्याण आहे असे सांगून भिल्लीन निघून गेली. पाठोपाठ बकुलादेवी पुत्रविवाह प्रस्ताव घेऊन आली. तिनेही राजा राणीला तोच सर्व प्रकार सांगितला व त्या विवाहास मान्यता देण्यास दोघांना प्रवृत्त केले. तेवढ्यात शुभशकून म्हणजे ब्राह्मण मंडळी नेमकी त्याच वेळी राजास प्रसाद द्यायला तेथे आली. व्यंकटेश आणि पद्मावती यांच्या पत्रिकांचे गुणमिलन करता ते 36 गुण जमले. राजगुरूंकडून त्या मंगल विवाहास पुष्टी मिळाली. राजा आकाशराज यांनी बकुलादेवीची ती विनंती मान्य करून एक संमतीपत्र लिहून ते पत्र शुकमुनींच्या हस्ते लवकरच व्यंकटाचल पर्वतावर पाठवून दिले. अध्याय 8. राजा आकाशराज यांनी व्यंकटेश आणि राजकन्या पद्मावती ह्यांच्या विवाहास दिलेली संमती, वैशाख शुद्ध दशमीस काढलेला विवाहाचा मुहूर्त, श्री व्यंकटेश याला पद्मावतीचे पाणिग्रहण करण्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र घेऊन शुकमुनी व्यंकटगिरी पर्वताकडे आले. व्यंकटेश आणि बकुलादेवी यांनी पुढे होऊन शुकमुनींचे स्वागत केले. आश्रमात आणून त्यांचे पाद्यपूजन केले. प्रसन्न झालेल्या शुकमुनींनी मोठ्या आनंदाने ते विवाह प्रस्तावाचे पत्र व्यंकटेशाचे हाती दिले. प्रभू, आपण खरंच धन्य आहात.
आपली लीला अनाकलनीय आहे असे म्हणून शुकमुनींनी व्यंकटेश रूपधारी महाविष्णूंना वंदन केले. तो शुभ समाचार वाचून बकुलादेवी व व्यंकटेश यांना आनंद झाला. मोठ्या विनयाने तो प्रस्ताव मान्य असल्याचे व आपण वैशाख शुद्ध दशमीस विवाहास्तव नारायणपूर येथे येत आहोत अशा आशयाचे पत्र त्याच मुनींचे हाती आकाशराजाकडे पाठवून दिले. त्यामुळे दोन्हीकडेही एक आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्या आनंदात असेच काही दिवस भुरकन निघून गेले आणि एक दिवस बकुलादेवी म्हणाली, अरे व्यंकटेशा, तुझं लग्न ठरलंय ना, आपण मग लग्नाच्या दृष्टीनं काही हालचाली करायला नकोत का? अरे आमंत्रण निमंत्रण आहेत, आला गेला पै पाहुणा त्यांचं आगत स्वागत भोजन निवास इत्यादी बाबत तयारी करायला नको का? मग आपण ती तयारी केव्हा करणार? होय ग हो माते, आता खरंच ती सर्व तयारी आणि ती पण मलाच करायला हवी नाही का? मी पार विसरूनच गेलो होतो की माझं लग्न आहे असा काहीसा विनोद करीत व्यंकटेश म्हणाले. मग नारायणांनी तो विषय मनावर घेतला. नारद व गरुड ह्यांचे ध्यान करून त्यांना बोलावून घेतले. देव देवता ऋषी मुनी सर्वांना ह्या विवाहाचे आमंत्रण देण्याचे काम त्या दोघांवर सोपवण्यात आले. विश्वकर्म्यास आमंत्रित करून त्याला सर्व वऱ्हाडी मंडळीच्या निवास व्यवस्था मंडप घालणे यांची व्यवस्था करण्यास सांगितले. प्रत्येकासाठी निवास भोजन बसणे इत्यादीसाठी खास व्यवस्था करण्यात आली. उत्तम पाकशासन जलव्यवस्था प्रत्येकाचे उचित आगत स्वागत या सर्वांची कोणी काय कुठे व कशी व्यवस्था करायची याची नियोजनपूर्वक सर्व आखणी करण्यात आली. त्यावर एक एक देव देवता यांची नेमणूक करून प्रत्येकाला सर्व उचित मार्गदर्शन करण्यात आले. हळूहळू पूर्वयोजनेनुसार सर्व गोष्टी घडू लागल्या. विवाह सोहळ्याची उत्तम व चोख व्यवस्था होऊ लागली. अध्याय 9. श्री व्यंकटेशाचा विवाह समारंभ. काही देवतांना व्यंकटगिरी पर्वतावर आमंत्रित करण्यात आले. त्यांना कामे वाटून देण्यात आली. भोजन निवास व्यवस्था मंडप व्यवस्था आगत स्वागत त्यांचे सत्कार भेटवस्तू इत्यादी बाबतचे उचित नियोजन आणि कार्याची सुसज्ज आखणी करण्यात आल्याचे आपण मागील अध्यायात वाचले. आता पुढे काय घडले ते ऐका. देवदेवता ह्यांच्या स्वागताचे, षडाननाकडे आसन व्यवस्थेचे, अग्नीकडे पाकशासनाचे, वरुणाकडे जलपुरवठ्याचे, वायूकडे सुगंध पुरवण्याचे, तर अष्टवसूंकडे भांडी कुंडी व्यवस्था आणि नवग्रहांकडे पाने वाढण्याचे काम सोपवले. हळूहळू एक एक करीत सर्व देवदेवता या व्यंकटगिरी पर्वतावर जमू लागल्या. वऱ्हाडी जमू लागले. सगळीकडे आनंद आणि उत्साह नुसता भरून वाहत असताना श्री व्यंकटेश मात्र स्वतः तेवढा प्रसन्न आनंदी दिसत नव्हता. अखेर कुणीतरी तो प्रश्न नारायणांना म्हणजेच व्यंकटेशास केलाच. देवा, आता तुमचा विवाह पद्मावतीशी संपन्न होत असताना आपण कसे प्रसन्न हवेत? मग अशी ही मुखावर दुःखाची छाया का? काय दुःख आहे? काय कमतरता आहे? लग्न समारंभासाठी लागणारं धन पण कुबेराने देवदेवतांच्या साक्षीने दिला आहे ना, मग आता ही दुसरी चिंता कुणाची? काही कळेल का? तेव्हा श्री व्यंकटेश रूपी नारायण म्हणाले, अहो, या विवाहास इथं सर्वजण आलेत हो, पण माझी प्रथम पत्नी अर्थात लक्ष्मी इथं यायला नको का? तिच्या अनुपस्थितीत मी इकडे पद्मावतीशी असा विवाह करणे योग्य होईल का? तेव्हा झाले. देवाची ही इच्छा कळली आणि मग श्री महालक्ष्मीला आमंत्रित करून घेऊन येण्याच्या अवघड कामगिरीवर सूर्यनारायणाला पाठवण्यात आले. सूर्यनारायणाने कोल्हापूर येथे जाऊन हर प्रयत्ने देवी लक्ष्मीची समजूत घातली. नारायण तुझेच आहे. व्यंकटेश हा त्यांचा कलियुगातला अवतार आहे. पद्मावती ही रामायणातली वेदवती आहे. तिच्याशी त्यांनी त्या अवतारात विवाह केला नाही, कारण देवी तू त्यावेळी सीता रूपात होतीस, होय ना? मग या अवतारात व्यंकटेश व पद्मावतीचा विवाह व्हायला नको का? प्रभूंना आपले वचन पूर्ण करायला नको का? असे सांगून सूर्यनारायणांनी लक्ष्मी देवीची समजूत काढली व तिला ते ह्या विवाहासाठी म्हणून खास घेऊन आले. आणि एका मंगल सुमुहूर्तापासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला. मंगलवाद्ये वाजू लागली. मंगल सुगंधी स्नाने झाली. व्यंकटेशास केशर कस्तुरीचे गंध, उंची वस्त्रे, अलंकार आणि मुंडावळ बांधण्यात आली. तिकडे कुलस्वामी स्थानदेवता यांचे पूजन, पुण्याहवाचन, देवदेवक इत्यादी कार्यक्रम चालू झाले.
भोजनावळी उठू लागल्या. सुंदर सुवासांनी मन आणि रसस्वादाने पोटे भरू लागली. अग्निदेवांनी स्वामी तीर्थातील पवित्र जलाने अन्न शिजवले. आकाश तीर्थाच्या जलाने खीर, देवतीर्थाच्या भाज्या तयार केल्या. पांडव तीर्थापासून ते थेट मल्लिकार्जुन तीर्थांपर्यंत पंक्ती बसल्या. सर्व वराडी मंडळीकडे व्यंकटेश आणि बकुलादेवी यांनी जातीने लक्ष देऊन सर्वांना काय हवे नको पाहून सर्वांना संतुष्ट केले. सर्व लोकांची जेवणे झाल्यावर शेवटी ब्रह्मा, सरस्वती, शिव, पार्वती, बकुलादेवी, वराहस्वामी, लक्ष्मी, नारद, गरुड, हनुमंत आणि स्वतः श्रीहरी अर्थात व्यंकटेश यांनी भोजन केले. नारायणपूरला जात असताना वाटेत शुकमुनींचा आश्रम लागला. मंडळी त्यांचे दर्शनासाठी गेली. त्या रात्री शुकमुनींच्या आश्रमातच राहून त्यांच्याकडील भोजनाचा आनंद घेतला. दुसरे दिवशी शुकमुनींचे आशीर्वाद घेऊन त्यांना सोबत घेऊन देवाचे वराड हे लग्न सोहळ्यासाठी आकाश राजाच्या नगरीकडे मार्गस्थ झाले. आता पुढील लग्न सोहळ्याचे वर्णन आपण पुढील अध्यायात श्रवण करूया. अध्याय 10. शतानंद ऋषी राजा जनकास सांगू लागले, राजा, तिकडे पद्मावतीच्या विवाहानिमित्ताने सर्व नारायणपूर नगरी सजली नटली होती. आकाश राजाने सर्व व्यवस्था अगदी चोख ठेवली होती. व्यंकटेश आणि त्यांची वराडी मंडळी नगर प्रवेश करीत आहेत ही सूचना मिळताच राजा सर्व लवाजमा घेऊन वरपक्षास सामोरा गेला. तिकडून पद्मावतीला पण वाजत गाजत अन हत्तीच्या अंबारीतून मिरवत आणण्यात आले. आपला जामात व्यंकटेश याला सोबत घेऊन येणाऱ्या शिवब्रह्मास पाहताच राजाच्या डोळ्यांचे पारणे फिटले. प्रत्यक्ष श्री नारायणास त्या रूपात पाहताच सश्रद्ध राजाच्या मनातले अष्टभाव जागृत झाले. व्यंकटेशाने पुढे येऊन रिवाजाप्रमाणे आकाश राजाला वंदन केले. राजाने व्यंकटेशास मोठ्या प्रेमाने क्षेमालिंगन दिले. उत्तम साहित्य मागवले गेले. मोठा चौरंग मांडला गेला आणि त्यावर व्यंकटेशास बसवून शास्त्रशुद्ध रीतीने सीमंत पूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. व्यंकटेशासारखा ईश्वरी पती पद्मावतीला लाभला म्हणून सर्व नगरवासियांना अपूर्व आनंद झाला. जो तो राजा राणी आणि राजकन्या यांच्या भाग्याची प्रशंसा करू लागला. रात्री सर्वांची उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली. नाना रसास्वादांचा मनमुराद आस्वाद घेऊन सर्व वराडी मंडळी अगदी तृप्त झाली. भोजनानंतर सर्वांना सुवासिक विडे देण्यात आले. सर्व वराडी मंडळीच्या निवासाची, झोपण्याची पण उत्तम व्यवस्था करण्यात आली. दुसरे दिवशी पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तापासूनच विवाहपूर्व धार्मिक विधींना प्रारंभ झाला. राणी धरणीदेवी हिने स्वतः भगवंताच्या म्हणजे व्यंकटेशाच्या अंगी तेल व हळद लावली. स्नान, वस्त्रे, अल्पोपहार इत्यादी उरकून पुन्हा दोन्हीकडचे पक्ष हे नटून थटून वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीने विवाह मंडपाकडे निघाले. त्यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यांचा गजर, दारूकाम इत्यादी करण्यात आले. ती भव्य दिव्य शोभिवंत मिरवणूक पाहून सर्व लोकांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फिटले. मुहूर्त जवळ आला. श्री व्यंकटेश लग्न मंडपात येऊन उभा राहिला. पुरोहितांनी पद्मावतीसही आमंत्रित केले. नववधू नटून थटून बोहल्यावर येऊन उभी राहिली. अंतरपाठ धरला गेला. मोत्याच्या अक्षदा वाटल्या गेल्या. मंगलाष्टके चालू झाली. सुमुहूर्तावर तदेव लग्नम झाले आणि सर्व उपस्थित मंडळींनी शुभाशीर्वादासह व्यंकटेश पद्मावती यांच्या मस्तकावर अक्षतांचा वर्षाव केला. अंतरपाठ दूर झाला. वरवधूंनी एकमेकांना हार घातले. पुत्राचा तो अनोखा विवाह पाहून माये यशोदा अर्थात बकुलादेवी कृतकृत्य झाली. तिकडे वेदवती अर्थात पद्मावती हिच्या मनातली आस पूर्ण झाली. एक प्रभुवचन असे सर्व झाले. सखी पद्मावती हिला मिटल्या तृप्त नजरेत व्यंकटेशाची जागी प्रभू श्रीराम रूपाचे दर्शन झाले. ती अगदी भरून पावली. या विवाहाचे निमित्ताने आकाशराजाने जावयास एक रत्नखचित मुकुट भेट दिला. तसेच सर्वांचा उचित मान सन्मान करून त्यांना सुद्धा वस्त्रालंकार व वस्तू भेट दिल्या. यथाविधी मंगलसूत्र बांधणे, लाजा होम, सप्तपदी इत्यादी विधी संपन्न झाले. त्यावर उभय पक्षांच्या पाहुणे मंडळीच्या सुग्रास पंगती उठल्या. व्यंकटेश पद्मावती ह्यांचा हा विवाह सोहळा जवळजवळ 4 दिवस चालला. तरी पण कशात म्हणजे कशातच जराही उणीव भासली नाही आणि भरल्या नयनांनी
आशीर्वाद देत राजा राणीने व आकाश राजाचा भाऊ तोंडमान यांनी सर्वांना प्रेमळ निरोप दिला. देवदेवता आपापल्या स्वस्थानी निघून गेल्या. मात्र शास्त्राधाराप्रमाणे नवविवाहितांनी पर्वतारोहण करू नये म्हणून व्यंकटेश आणि पद्मावतीने अगस्त्य ऋषींच्या आश्रमात 6 महिने राहण्याचा निर्णय घेतला. वराहस्वामी, बकुलादेवी आणि अन्य मंडळीही व्यंकटाचल पर्वतावर परतली. अध्याय 11. ग्रंथाच्या 10व्या अध्यायापर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर सूतांनी मग पुढील कथाभाग सांगण्यास प्रारंभ केला. सूत म्हणाले, व्यंकटेश पद्मावती यांनी अगस्ती ऋषींच्या आश्रमात राहायचा निर्णय घेतला आणि त्या सर्व आश्रमाचा चेहरा मोहराच बदलून गेला. तिथली वनराई, लता, वेली, वृक्ष सारेच बहरून उठले. त्या आश्रमाला एक वेगळी शोभा आली. असेच काही दिवस गेले. एक दिवस आश्रमात व्यंकटेशास एक निरोप आला. महाराज, आकाशराज आजारी आहेत. त्यांची तब्येत फार खालावली आहे. राजांचे खाणे-पिणे, बोलणे इतकेच नव्हे तर साधी हालचालही मंदावली आहे. ही बातमी ऐकताच पद्मावती फार हवालदिल झाली. रडू लागली आणि शोक करू लागली. ऋषीपत्नीने तिला सावरले, धीर दिला. अगस्ती ऋषींचा निरोप घेऊन व्यंकटेश तिला सोबत घेऊन नारायणपूर येथे आले. त्यांनी धावत जाऊन महाराज आकाशराज यांची भेट घेतली. त्यांची अवस्था खरोखर फार गंभीर होती. राजा आकाशराज मरणाच्या दारातच उभे होते. त्यांच्या ओठावर केवळ विष्णुस्मरण चालू होते. त्यांचे डोळे जणू कशाच्या तरी दर्शनासाठी आसुसले होते. मोठ्या मुश्किलीने आकाशराजांनी डोळे उघडून आवाजाच्या रोखाने समोर पाहिले तो काय, त्यांना समोर व्यंकटेश पद्मावती दिसले. तर दुसऱ्याच क्षणी त्यांना त्यांच्या रूपातच लक्ष्मीनारायणाचे दर्शन जणू झाले. त्या दर्शनाने आकाशराज त्या गंभीर परिस्थितीतही सुखावले. त्यांनी व्यंकटेशास प्रणाम केला. पुत्र आणि बंधू तोंडमान यांच्या रक्षणाचे व्यंकटेशाकडून वचन घेतले आणि आकाशराजांनी आपली जीवनयात्रा संपवली. व्यंकटेशाने सर्वांना सावरले, धीर दिला. त्यांनी पुत्र वसुदान याच्या हातून महाराजांचे सर्व उत्तर कार्य नीट करवून घेतले. दानधर्म केला. सारे स्थिर स्थावर झाले आणि काळजीपूर्वक राज्यकारभार चालवा असे सांगून देव पद्मावतीसह आश्रमी परते आले. राजसत्ता, राजसिंहासन ह्या कारणावरून काका भाच्यात वाद झाला, भांडणे झाली. शेवटी शक्तिप्रदर्शनापर्यंत वेळ आली. पुन्हा एक कलियुग महाभारत उभे राहिले. वसुदान आणि तोंडमान हे दोघेही व्यंकटेशाकडे आले. वसुदानाने स्वतः व्यंकटेशास आपल्या पक्षात मागून घेतले, तर तोंडमान याने देवाकडून शस्त्र सामुग्री मागून घेतली. अखेर रणसंग्राम झालाच. त्यात वसुदान ह्याच्यावर होणारा एक कठोर शस्त्रप्रहार व्यंकटेशांनी मध्ये पडून स्वतःवर झेलला. त्याने काका भाच्याच्या युद्धात व्यंकटेशाच्या जीवावर बेतले. झाल्या घटनेने दोघेही अति दुःखी कष्टी झाले. पद्मावतीने भाऊ वसुदान व काका तोंडमान यांना समोपचाराने घेण्याची गळ घातली. त्यावर अगस्ती ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे राज्याचे समसमान 2 भाग करून दोघांना वाटून देण्याचा प्रस्ताव मांडला गेला. त्यास दोघांनी मान्यता दिली. राजांची समान वाटणी करताना 3 गावे जास्त उरली. दोघांनी ती गावे देवाला दिली. एक गोड समझोता करून व्यंकटेश आता मात्र पद्मावतीला घेऊन परतले. ते सरळ त्या व्यंकटगिरी पर्वतावरच. पुढे एकदा व्यंकटेशाच्या भेटीला आलेल्या तोंडमानाला त्यांनी एक सेवेची नामी संधी उपलब्ध करून दिली. तोंडमान ह्याने आपले सर्व वास्तुकौशल्यपणाला लावून व्यंकटगिरी पर्वतावर एक विशाल आणि भव्य दिव्य मंदिराची उभारणी केली. नववास्तूची छान वास्तुशांती झाली. देवासाठी एक खास दालन आणि चिरकाल वास्तव्य करा अशी प्रार्थना केली. त्या खास देवदालनात 2 अखंड तेवनाच्या समया लावण्यात आल्या. श्री व्यंकटेश तिथे त्या मंदिरात राहू लागले. तेच सध्याचे व्यंकटेश मंदिर. देव आपल्या भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तेथे राहिलेले आहेत. अध्याय 12. श्री व्यंकटेश विजय या ग्रंथाचा हा शेवटचा अध्याय. या अध्यायात सुतांनी सनकादिकांना आणि शतानंद ऋषींनी जनक राजाला सांगितलेला भाग वर्णन केलेला आहे. आत्तापर्यंत श्री व्यंकटेश ह्याच्या अवतारामागचे कारण काय, भगवान व्यंकटाचल पर्वतावर कसे आले, कुठे आणि कसे प्रगट झाले, त्यांचे ह्या कलियुगातल्या अवतारांचे नाव काय, त्यांचे चरित्र, विवाह आणि त्यांनी व्यंकटगिरीवर केलेला निवास हा सर्व भाग सांगून झाला आहे. आता ह्या शेवटच्या अध्यायात निवेदक
हे भगवत महात्म्यातील एक कथा सांगताना असे निवेदन करतात की राजा तोंडमान ह्याने बांधून दिलेल्या त्या भव्य दिव्य मंदिरातच भगवान व्यंकटेश ह्यांनी निवास केल्याचा कथाभाग मागेच निवेदन केला आहे. श्री व्यंकटेश यांनी वाटणी करून दिलेल्या राज्यात राजा तोंडमान हा राज्य करीत असताना घडलेली ही गोष्ट. प्रजादक्ष अन धर्मपरायण तसेच श्री महाविष्णू यांचा महान भक्त असलेला तोंडमान उत्तम प्रकारे राज्य करीत असताना एक दिवस एक ब्राह्मण राजाकडे आला. त्याने राजा तोंडमान ह्यांना वंदन करून त्याला प्रार्थना केली की हे राजा, मी तीर्थयात्रेसाठी जात आहे. तो प्रवास फार लांबचा आहे. बरं, त्यातून तो प्रवास करावा लागणार पायी. माझा मुलगा तर लहान आहे, तसेच माझी धर्मपत्नी पण गर्भवती आहे. तेव्हा त्या दोघांनाही सोबत घेऊन जाणं हे मला शक्य नाही आणि ते योग्यही नव्हे. तेव्हा मी त्यांना तुझ्या हवाली करून तीर्थयात्रेस जातो आहे. तू त्यांची नीट काळजी घे. माझी ही ठेव जपून ठेव. मी परत आलो की त्यांना घेऊन जाईन. असे बोलून आपल्या कुटुंबियांना राजाचे हवाली करून तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने यात्रेस निघून गेला. बरे, धर्मकार्य विप्र इच्छा ह्यामुळे राजा त्या जबाबदारीस नाही म्हणू शकला नाही. राजाने त्या विप्र कुटुंबियांना एका सुरक्षित जागी ठेवले. तसेच त्यांना 4-6 महिने पुरेल इतका सीधा पाण्याची पण राजाने व्यवस्था केली. असेच काही दिवस गेले. एक दिवस ती ब्राह्मणी प्रस्तुत होऊन तिला कन्या झाल्याची बातमी आली. दयाळू राजाने तेव्हा आणखी काही खास व्यवस्था करवली. तिकडे तो ब्राह्मण तीर्थयात्रा करीत राहिला, तर इकडे राजा तोंडमान हा आपल्या राज्यकारभारात पार रंगून गेला आणि परिणाम असा झाला की त्यामुळे अन्न पाण्याशिवाय तडफडून त्या तिघांचा मृत्यू झाला. मागे शिल्लक राहिल्या त्या फक्त त्यांच्या अस्थी. यात्रेत रमलेला तो ब्राह्मण 2 वर्षांनी परत आला. राजाकडे तो आपला पुत्र, पत्नी व नूतन बालकाची मागणी करू लागला. ती विप्र मागणी कानी पडताच राजा तोंडमान भानावर आला. त्याला ते सत्य आठवले. बाप रे, आता ह्या पुण्यवान ब्राह्मणाला सत्य कळले तर तो आपल्याला शाप देईल. काय करावे, काय उत्तर द्यावे? महाराज, माझी ठेव सुरक्षित आहे ना? मला त्यांना भेटवा ना, तो ब्राह्मण काकुळतीने म्हणाला. अरे विप्रा, असा चिंतातूर होऊ नकोस. भगवान व्यंकटेशाच्या कृपेनं तुझं कुटुंब चांगलं सुरक्षित आहे. जा, तू नदीवरून स्नान वगैरे करून ये. मी त्यांना घेऊन येतो. हे ऐकून ब्राह्मण निघून गेला. आता तोंडमान राजाला चिंता पडली. त्याने मनोमन भगवान श्री व्यंकटेशाला साकडे घातले. देवा, मी खरोखरच आजवर तुझी मनापासून भक्ती केली असेल तर माझी लाज राख. काहीतरी चमत्कार घडव, अशी त्याने प्रार्थना केली. देवाला गाऱ्हाणे घातले. राजाने त्या तिघांच्या अस्थी आणून देवापुढे ठेवल्या. हात जोडून तो एक दिव्य साक्षात्काराची प्रतीक्षा करू लागला. मनोमन धावा करू लागला. त्याने आपले सारे सत्व भक्ती पणाला लावली आणि काय आश्चर्य, देवांनी त्या अस्थीकडे अमृत दृष्टीने पाहताच ते तिघेही सजीव झाले. ती विप्र ठेव ब्राह्मणाला परत करताना राजा तोंडमान ह्याला अपूर्व आनंद झाला. राजाने मनोमन श्री व्यंकटेशाचे अत्यंत आभार मानले. देवांनी राजाला ह्या प्रकाराबद्दल मौन धरण्याची अट घातली. देव गुप्त झाले. राजा तोंडमान ह्याने देवाने आपल्यावर अनंत उपकार केले, आपली लाज राखली, एका मोठ्या धर्मसंकटातून आपल्याला वाचवले, म्हणून व्यंकटाचल येथे जाऊन देवदर्शन घेण्याचे ठरवले. तसेच राजाने देवाचे काहीतरी उतराई व्हावे म्हणून श्रीचरणी वाहण्यासाठी एक सहस्र सुवर्ण तुळशी घेऊन आला. मंदिरात येऊन राजा तोंडमान ह्याने भक्तिभावपूर्वक त्या तुळशी देवापुढे अर्पण केल्या. त्याने समोर पाहिले तर राजाच्या आधी तिथे कुणीतरी मातीच्या तुळशी देवाचरणी अर्पण केलेल्या. तेव्हा त्या मातीच्या तुळशी पाहून राजाने देवाला विचारले, देवा, अरे हे काय, मातीच्या तुळशी त्या कुणी दिल्या? तेव्हा देव तोंडमान राजाला म्हणाले, राजा, अरे मला माझे सर्व भक्त हे सारखेच, मग तो तुझ्यासारखा असो नाहीतर त्या भीमा नावाच्या कुंभारासारखा असो. काय, एका कुंभारानं तुला या मातीच्या तुळशी दिल्या आणि देवा तू त्या घेतल्यास? राजाने विचारले. होय राजा, होय, मी भावाचा भुकेला देव आहे. मला मृत्तिका आणि सुवर्ण दोन्ही सारखंच. भक्तिभावानं दिलेली माती सुद्धा मी सुवर्णासम मानतो, तर अभावानं दिलेलं सोनं चांदी पण मला माती समानच असतं. देवाला सर्व सारखेच, म्हणूनच की काय देवानी त्या मातीच्या तुळशी देणाऱ्या भीमा कुंभारास मुक्ती दिली, तर सुवर्ण तुळशी अर्पण करणारा राजा तोंडमान याला देवांनी पुढे स्वतःच्या स्वरूपात एकरूप करून घेतले. भाविक हो, असा आहे हा श्री व्यंकटेश विजय ग्रंथ. या ग्रंथाचे सश्रद्धेने वाचन पठन करणाऱ्या सद्भक्तास
श्री व्यंकटेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्तीचा आनंद, सुख, शांती, धन, वैभव, समाधान हे नक्कीच प्राप्त होते. तेव्हा ह्या ग्रंथाचे वाचन अवश्य करा आणि प्रत्यक्ष अनुभूती घ्या, हीच नम्र प्रार्थना. शुभम भवतु. श्री व्यंकटेशार्पणमस्तु. ओम विष्णवे नमः. श्रीरस्तु.